नमस्कार. आज आपण एका विशेष क्लबबद्दल बोलणार आहोत. अरविंद गवळी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सातारा इथला आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डेटा सायन्स क्लब. आपल्याकडे ना या क्लबचं एक माहितीपत्रक आहे. तर म्हटलं बघूया, त्या आधारे जरा याचा सखोल आढावा घेऊया की काय काम आहे, काय महत्त्व आहे वगैरे. आपला उद्देश अगदी स्पष्ट आहे. हा क्लब नक्की आहे काय, म्हणजे का सुरू केलाय, इथे काय काय उपक्रम चालतात, आणि सगळ्यात महत्त्वाचं, आजच्या काळात विशेषतः इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांसाठी यात भाग घेणं किती महत्वाचं आहे हे सगळं आपण समजून घेऊ. बघूया नक्की काय आहे. चला तर मग थेट विषयालाच हात घालूया. आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे AI आणि डेटा सायन्स यांचं महत्त्व तर आता काय प्रचंड वाढले नाही का. आपण रोज बघतोय. मग हे कॉलेज आणि हा क्लब विद्यार्थ्यांना या फ्युचरच्या क्षेत्रांसाठी कसं तयार करतंय हे बघायला हवं. चला याचा सविस्तर आढावा घेऊया. तर सगळ्यात आधी ओळख करून घेऊया. हा आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डेटा सायन्स क्लब किंवा एड्स क्लब म्हणू हवं तर. स्थापना अर्थातच अरविंद गवळी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग म्हणजे AGCE सातारा इथे झालीय. माहितीपत्रकातून याचा मुख्य हेतू एकदम स्पष्ट दिसतोय. विद्यार्थ्यांमधली जी क्रिएटिव्हिटी आहे ना, ती जागृत करायची. त्यांच्यासमोर येणाऱ्या अडचणी, प्रॉब्लेम्स सोडवण्यासाठी त्यांना तयार करायचं, आणि काहीतरी नवीन, काहीतरी वेगळं करण्याची जी एक उर्मी असते त्याला प्रोत्साहन द्यायचं. मला वाटतं हा क्लब म्हणजे एक प्रकारचा पूल आहे नाही का. वर्गात शिकलेले आपलं ते पुस्तकी ज्ञान आणि बाहेरच्या जगात म्हणजे इंडस्ट्रीमध्ये त्याचा प्रत्यक्ष वापर कसा करायचा, या दोन्हींना जोडणारा दुवा. आणि याला संस्थेतल्या अनुभवी प्रोफेसरचं मार्गदर्शन आहेच, शिवाय संस्थेच्या मॅनेजमेंटचा पण पूर्ण पाठिंबा दिसतोय. हे सगळं काम करताना जी मूळ संस्था आहे, समर्थ एज्युकेशनल ट्रस्ट आणि AGCE, त्यांची जी एक विजन आहे ना, एज्युकेशनल एक्सलन्स आणि इनोव्हेशन, त्याच्याशी हे सुसंगत आहे. अगदी बरोबर मांडलं. आणि इथे नाही, एक गोष्ट लक्षात घेणं खरंच खूप महत्त्वाचं आहे की या क्लबमध्ये सामील होणं म्हणजे फक्त काहीतरी कोडिंग शिकणं किंवा मशीन लर्निंगचे काही मॉडेल्स बनवणं एवढंच नाही. इथे यातली इंटरेस्टिंग गोष्ट काय आहे की यामुळे विद्यार्थ्यांची विचार करायची पद्धत, त्यांचा दृष्टिकोनच बदलण्याला मदत होते. आपण याचे काही मुख्य फायदे बघूया का? पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा फायदा म्हणजे प्रत्यक्ष कामातून शिक्षण, ज्याला आपण हँड्स ऑन लर्निंग म्हणतो. म्हणजे विद्यार्थ्यांना फक्त थिअरी नाही शिकवत, त्यांना प्रत्यक्ष प्रोजेक्ट्सवर काम करायला मिळतं. खऱ्या डेटा सेट्सवर, म्हणजे जी मोठी माहिती जमा केलेली असते त्यावर काम करायला मिळतं. कोडिंगच्या वर्कशॉप्स होतात, जिथे AIच्या संकल्पना अगदी प्रॅक्टिकली शिकायला मिळतात. तुम्ही म्हणालात प्रत्यक्ष प्रोजेक्ट्स. नेमकं कसं उदाहरण देऊ शकाल का, म्हणजे विद्यार्थ्यांना जरा आयडिया येईल? हो, नक्कीच. समजा कॉलेज कॅम्पसमधली एनर्जी कशी वाचवता येईल, त्यासाठी सेन्सर डेटा वापरून एखादं AI मॉडेल बनवणं, किंवा अगदी आपल्या स्थानिक शेतकऱ्यांसाठी पिकांवरच्या रोगांचं निदान करायला इमेज रेकॉग्निशन वापरणं, असे प्रोजेक्ट्स असू शकतात. अच्छा. किंवा साध्या वेबसाईटसाठी पर्सनलाइज रेकमेंडेशन सिस्टम बनवणं, असे वेगवेगळ्या लेवलचे प्रोजेक्ट्स असतात. याने काय होतं, कन्सेप्ट जास्त क्लिअर होतात. दुसरा महत्त्वाचा फायदा आहे आंतरशाखीय संधी, म्हणजे इंटरडिसिप्लिनरी एक्सपोजर. इथे फक्त कम्प्युटर किंवा AI's डिपार्टमेंटचेच विद्यार्थी नसतात, तर मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन म्हणजे ENTC, सिव्हिल, इतकंच काय MCA किंवा BVOC सारख्या वेगवेगळ्या ब्रांचेसचे विद्यार्थी एकत्र येतात. हे ऐकायला तर खूपच छान वाटते की वेगवेगळ्या शाखांचे विद्यार्थी एकत्र येतात. पण मग प्रत्यक्षात असं होतं तेव्हा काही वेगळ्या अडचणी येतात की याचा नेमका फायदा काय होतो? प्रश्न खूप चांगला आहे. सुरुवातीला थोडं जुळवून घ्यायला लागतं नक्कीच, कारण प्रत्येकाची विचार करायची पद्धत वेगळी असते. ती एक अडचण येऊ शकते. पण याचा फायदा प्रचंड आहे. म्हणजे बघा, मेकॅनिकलचा विद्यार्थी एखाद्या प्रॉब्लेमकडे मशिनरीच्या अँगलने बघेल. कॉम्प्युटरवाला त्यासाठी लागणाऱ्या सॉफ्टवेअरचा विचार करेल. ENTC वाला सेन्सर आणि कम्युनिकेशनचा. बरोबर. त्यामुळे एकाच प्रॉब्लेमवर खूप वेगवेगळ्या बाजूनी विचार होतो आणि जास्त इफेक्टिव्ह सोल्युशन मिळतं. ही विचारांची देवाणघेवाण खूप महत्त्वाची ठरते. तिसरा फायदा म्हणजे करिअर डेव्हलपमेंट. आज तुम्ही कुठलंही क्षेत्र घ्या, ऑटोमेशन, मॅन्युफॅक्चरिंग, बँकिंग, हेल्थकेअर, ई-कॉमर्स, सगळीकडे AI आणि डेटा ॲनालिटिक्सची गरज आहेच. या क्लबमध्ये जी स्किल्स शिकायला मिळतात ना, ती थेट इंडस्ट्रीला लागणारी आहेत. त्यामुळे नोकरी मिळवताना किंवा इंटर्नशिपसाठी अप्लाय करताना नक्कीच फायदा होतो. अच्छा, म्हणजे कॅम्पस प्लेसमेंटच्या वेळी इतर विद्यार्थ्यांच्या तुलनेत या क्लबच्या सदस्यांना एक प्रकारचा कॉम्पिटिटिव्ह एज मिळतो असं म्हणायला हरकत नाही. नक्कीच. चौथा फायदा आहे नेटवर्किंग, म्हणजे ओळखी वाढतात. या क्लबच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना इंडस्ट्रीमधले प्रोफेशनल्स, म्हणजे कंपन्यांमधले एक्सपर्ट्स,
कॉलेजचे यशस्वी माजी विद्यार्थी आणि मशीन लर्निंग किंवा डेटा सायन्स फील्डमधले मोठे तज्ज्ञ यांच्याशी बोलायची संधी मिळते, मार्गदर्शन मिळतं. आणि अशा ओळखी किंवा मार्गदर्शन पुढे करिअरसाठी किती महत्वाचं असतं हे तर आपण जाणतोच. तुम्ही अजून एका फायद्याबद्दल सांगणार होतात ना? हो, 5वा आणि आजच्या काळात अत्यंत महत्त्वाचा मुद्दा म्हणजे नैतिक जागरूकता, एथिकल अवेअरनेस. आपण AI वापरून पॉवरफुल सिस्टीम बनवू शकतो, पण त्याचा वापर जबाबदारीने कसा करायचा? AIमुळे कोणावर अन्याय तर होत नाहीये ना? समजा लोन देण्यासाठी वापरला जाणारा अल्गोरिदम, त्यात नकळतपणे काही विशिष्ट गटांबद्दल पूर्वग्रह तर नाहीये ना? अशा नैतिक प्रश्नांची जाणीव असणं गरजेचं आहे. टेक्नॉलॉजीची ही मानवी बाजू समजून घेणं खूप आवश्यक आहे. हे अगदी खरं आहे. टेक्नॉलॉजी डेव्हलप करणं इतकंच त्याचा समाजावर काय परिणाम होतो याचा विचार करणं महत्वाचं आहे. पण क्लब हे नैतिकतेचं भान नक्की कसं देतं? फक्त लेक्चर देऊन होतं का रे? नाही, फक्त लेक्चर देऊन नाही. माहितीपत्रकाप्रमाणे इथे जबाबदार AIची तत्त्व म्हणजे रिस्पॉन्सिबल AI प्रिन्सिपल्स शिकवली जातात. म्हणजे AI सिस्टम पारदर्शक कशा असाव्यात, त्या निष्पक्ष कशा काम करतील, त्यांची जबाबदारी कोणाची असेल, अशा मुद्द्यांवर डिस्कशन, केस स्टडीज होतात. AI फॉर सोशल गुड सारखे प्रकल्प करताना पण या नैतिक बाजूचा विचार करायला प्रोत्साहन मिळतं. उद्देश हाच आहे की विद्यार्थ्यांनी फक्त कोडर किंवा डेव्हलपर न बनता जबाबदार टेक्नॉलॉजिस्ट बनावं. या सगळ्यामुळे विद्यार्थी AI क्रांतीमध्ये फक्त सहभागीच होत नाहीत, तर योग्य दिशेने लीड करण्यासाठी तयार होतात, ग्लोबल करिअरसाठी सज्ज होतात. हे खरंच विचार करायला लावणारं आहे. बरं, या फायद्यांनंतर आता आपण या क्लबच्या स्पष्ट उद्दिष्टांबद्दल बोलूया. माहितीपत्रकात काही मुख्य ध्येय दिली आहेत. मी ती थोडक्यात सांगते. पहिलं म्हणजे AI, मशीन लर्निंग अँड डेटा ॲनालिटिक्स यातली बेसिक आणि ॲडव्हान्स स्किल्स डेव्हलप करणं. दुसरं, प्रत्यक्ष प्रोजेक्ट्स आणि कॉम्पिटिशन्समधून विद्यार्थ्यांमधली क्युरिओसिटी आणि काहीतरी नवीन करण्याची वृत्ती म्हणजे इनोव्हेशनला प्रोत्साहन देणं. तिसरं, हेल्थकेअर, बिझनेस, स्मार्ट सिटी अशा वेगवेगळ्या फील्डमध्ये AI आणि डेटा सायन्सचा वापर कसा होतो, कुठे होतो याबद्दल अवेअरनेस वाढवणं. चौथं, फक्त एकाच विषयाचं नाही तर कम्प्युटिंग, मॅथ्स आणि इंजिनिअरिंगच्या इतर शाखांचं ज्ञान एकत्र करून म्हणजे मल्टीडिसिप्लिनरी शिक्षण देण्याचा प्रयत्न करणं. पाचवं, रिसर्च, इनोव्हेशन आणि आंत्रप्रिनरशिप म्हणजे स्वतःचा उद्योग सुरू करण्याची मानसिकता, या कल्चरला प्रोत्साहन देणं. आणि सहावं, विद्यार्थ्यांमध्ये प्रॉब्लेम सॉल्व्हिंगची क्षमता, आपण जे तंत्रज्ञान वापरतोय किंवा बनवतोय त्याबद्दलची नैतिक जागरूकता आणि टीमवर्कची भावना वाढवणं. यातला एक मुद्दा मला विशेष महत्त्वाचा वाटतो, तो म्हणजे रिसर्च, इनोव्हेशन आणि आंत्रप्रिनरशिपला प्रोत्साहन देणं. बऱ्याच वेळा काय होतं, कॉलेज क्लब्स फक्त स्किल्स शिकवतात. बरोबर. पण इथे विद्यार्थ्यांना फक्त नोकरी करणारे नाहीत, तर कदाचित भविष्यात नवीन कंपन्या सुरू करणारे, नवीन टेक्नॉलॉजी शोधणारे बनवण्याचं ध्येय दिसतंय. हे खूप महत्त्वाकांक्षी आणि गरजेचं पण आहे. अगदी बरोबर. ही उद्दिष्ट साध्य करण्यासाठी क्लबमध्ये नक्की काय काय केलं जातं, म्हणजे कोणते उपक्रम राबवले जातात याबद्दल बोलूया का? हो, आणि इथेच या क्लबचं वैशिष्ट्य दिसतं. माहितीपत्रकात स्पष्ट लिहिलंय की केवळ टेक्निकल ट्रेनिंग नाही, तर विद्यार्थ्यांच्या पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटवर पण तितकाच भर दिला जातो. यासाठी वर्षभर वेगवेगळे उपक्रम घेतले जातात. आपण असं करू शकतो, या उपक्रमांना 2 भागांमध्ये बघू. एक म्हणजे डायरेक्ट टेक्निकल स्किल्स वाढवणारे आणि दुसरे म्हणजे विद्यार्थ्यांच्या ऑलराऊंड डेव्हलपमेंटला मदत करणारे. ठीक आहे. मग आधी तांत्रिक उपक्रमांबद्दल बोलूया. माहितीपत्रकात काय काय दिलंय बघूया. AI आणि मशीन लर्निंग कार्यशाळा. यात पायथन सारखी पॉप्युलर प्रोग्रॅमिंग लँग्वेज किंवा टेन्सरफ्लो, सायकिट लर्न सारखे जे महत्त्वाचे टूल्स आहेत ना AI मॉडेल्स बनवण्यासाठी, ते कसे वापरायचे याचं ट्रेनिंग दिलं जातं. हे म्हणजे AIच्या जगातले बिल्डिंग ब्लॉक्स शिकवण्यासारखं झालं. अगदी. डेटा ॲनालिटिक्स बूट कॅम्प. आजकाल कंपन्यांमध्ये किती प्रचंड डेटा असतो, तो समजून घ्यायला पॉवर BI किंवा टॅब्लू सारखी साधनं लागतात, जी डेटाला छान व्हिज्युअल फॉर्ममध्ये म्हणजे चार्ट्स, ग्राफ्समध्ये दाखवतात. तर अशा साधनांची प्रॅक्टिकल सेशन्स या बूट कॅम्पमध्ये होतात. हो, डेटा व्हिज्युअलायझेशन महत्त्वाचं आहे. एखादा प्रॉब्लेम सोडवतात किंवा नवीन काहीतरी बनवतात. तर या क्लबमध्ये खऱ्या डेटा सेटवर किंवा इंडस्ट्रीतल्या प्रॉब्लेम्सवर आधारित अशा स्पर्धा घेतात. आणि मला आठवतंय, माहितीपत्रकात एका विशेष उपक्रमाचा उल्लेख आहे, AI फॉर सोशल गुड प्रकल्प. हो, आणि हा खूप महत्त्वाचा उपक्रम आहे. याचा उद्देश काय की विद्यार्थ्यांनी AIचा वापर फक्त कमर्शियल फायद्यासाठी नाही, तर समाजाच्या चांगल्यासाठी कसा करता येईल याचा विचार करावा.
आणि तसे प्रकल्प तयार करावेत. उदाहरणार्थ आपल्या लोकल लेवलचे प्रॉब्लेम्स, जसं शेतीत पाणी वाचवणं, शहरातली ट्रॅफिक कमी करणं किंवा कचरा मॅनेजमेंट सुधारणं. अच्छा. यासाठी AI वापरून काही सोल्युशन शोधणं. इथे टेक्नॉलॉजी शिकण्याला सामाजिक जाणीवेची जोड दिली जाते. हे झालं टेक्निकल बाजूचं. पण तुम्ही म्हणालात की सर्वांगीण विकासावरही भर आहे. त्यात काय काय येतं? हो, कारण आजच्या जगात फक्त टेक्निकल नॉलेज असून नाही चालत. बरोबर. लीड करता आलं पाहिजे, हे पण तितकंच महत्त्वाचं आहे. त्यासाठी इथे असे उपक्रम घेतात. सॉफ्ट स्किल्स आणि कम्युनिकेशन कार्यशाळा. आपलं म्हणणं प्रभावीपणे कसं मांडावं, म्हणजे प्रेझेंटेशन स्किल्स, ग्रुप डिस्कशनमध्ये कसं बोलावं, इंटरव्ह्यूला कसं फेस करावं, याचं ट्रेनिंग मिळतं. नेतृत्व आणि टीम बिल्डिंग कार्यक्रम. एकत्र काम करायची सवय लागावी, एकमेकांना मदत करण्याची वृत्ती वाढावी आणि लीडरशिपची संधी मिळावी, यासाठी खास कार्यक्रम असतात. क्रिटिकल थिंकिंग चॅलेंजेस. फक्त माहिती मिळवून नाही चालत, त्याचं विश्लेषण करून योग्य निष्कर्ष कसा काढायचा हे शिकायला मिळतं. त्यासाठी डेटा आधारित क्विज किंवा केस स्टडीज देतात. नैतिकता, पर्यावरण आणि टिकाऊपणा सत्र. आपण आधी बोललो तसं AI वापरताना नैतिक विचार करणं, पर्यावरणावर काय परिणाम होईल याचा विचार करणं आणि आपण जे बनवतोय ते सस्टेनेबल कसं असेल यावर सेशन्स होतात. संशोधन, पेपर लेखन आणि पेटंट जागरूकता सेमिनार. ज्यांना रिसर्चमध्ये इंटरेस्ट आहे त्यांना रिसर्च पेपर कसा लिहायचा याचं मार्गदर्शन मिळतं. तसंच आपल्या नवीन आयडियाचं पेटंट कसं घ्यावं याची पण माहिती दिली जाते. म्हणजे टेक्निकल स्किल्स सोबत कम्युनिकेशन, टीमवर्क, लीडरशिप, क्रिटिकल थिंकिंग आणि नैतिक जबाबदारी या सगळ्याच गोष्टींवर काम केलं जातंय. अगदी. याचा जर आपण व्यापक विचार केला तर या सगळ्या उपक्रमांमधून प्रत्येक विद्यार्थी हा केवळ एक हुशार इंजिनियर नाही, तर एक टेक्निकली स्ट्रॉंग, सोशली अवेअर आणि प्रोफेशनली रेडी असा पूर्ण व्यावसायिक म्हणून बाहेर पडावा, हा प्रयत्न दिसतोय. हे सगळं ऐकल्यावर क्लबची रचना कशी आहे हे जाणून घ्यायला आवडेल, कारण एवढे वेगवेगळे उपक्रम चालवायला एक चांगली टीम लागते नाही का? माहितीपत्रकात संस्थेच्या ऑफिस ऑर्डरनुसार ही रचना दिली आहे. आणि यातली सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे या क्लबचं स्वरूप हे आंतरशाखीय आहे, इंटरडिसिप्लिनरी. म्हणजे यात फक्त AI आणि डेटा सायन्स डिपार्टमेंटचेच लोक नाहीत. उदाहरणार्थ क्लबचे चेअरमन आहेत कॉलेजचे प्रिन्सिपल डॉक्टर शरद एस मुळीक, जे स्वतः मेकॅनिकल इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडचे आहेत. हो, कोऑर्डिनेटर म्हणून AI आणि डेटा सायन्स डिपार्टमेंटच्या हेड डॉक्टर समीना वाय मुल्ला आणि त्याच डिपार्टमेंटचे असिस्टंट प्रोफेसर श्री तन्मय के पवार आहेत. पण सदस्य म्हणून जर आपण लिस्ट बघितली तर त्यात ENTC, इलेक्ट्रिकल, कॉम्प्युटर, MCA, मेकॅनिकल, बेसिक सायन्सेस, सिव्हिल इतकंच नाही तर BVOC अशा अक्षरशः सगळ्याच प्रमुख डिपार्टमेंटचे प्रोफेसर्स आणि काही स्टाफ पण आहेत. हो, आणि ही जी रचनेतली विविधता आहे ना, ती खूप महत्वाची आहे. यामुळे होतं काय की क्लबचं काम हे फक्त एका डिपार्टमेंटपुरतं राहत नाही, ते खरंच इन्क्लुझिव्ह होतं. संस्थेतल्या प्रत्येक डिपार्टमेंटचं कौशल्य म्हणजे एक्सपर्टाईज आणि त्यांचा दृष्टिकोन या क्लबच्या कामात उतरतो. अच्छा. त्यामुळे AI आणि डेटा सायन्सकडे जास्त व्यापक दृष्टिकोनातून पाहिलं जातं आणि नवीन आयडियांना वाव मिळतो. कोणतीही एकांगी विचारसरणी राहत नाही. हे खरं आहे. आता आपण शेवटच्या पण अत्यंत महत्त्वाच्या टप्प्याकडे येऊया. समजा एखाद्या विद्यार्थ्याने या क्लबमध्ये मेंबर म्हणून जॉईन केलं तर त्याला पर्सनल लेव्हलवर नेमके कोणते फायदे मिळतात, याचे काय परिणाम दिसतात? हो, माहितीपत्रकात याचा पण सविस्तर उल्लेख आहे. आपण काही मुख्य फायद्यांवर परत एकदा नजर टाकूया. स्किल डेव्हलपमेंट हे तर स्पष्टच आहे. AI, ML, डेटा ॲनालिटिक्समधले महत्त्वाचे टूल्स आणि टेक्नॉलॉजीवर चांगली पकड येते. करिअर रेडीनेस म्हणजे चांगली नोकरी मिळायची शक्यता वाढते. कॅम्पस प्लेसमेंट असो किंवा इंटर्नशिप, तिथे इतरांपेक्षा नक्कीच पुढे राहतात. रिसर्च आणि इनोव्हेशन. फक्त पुस्तकी ज्ञान नाही, तर खऱ्या प्रॉब्लेम्सवर काम करायचा अनुभव मिळतो. प्रोफेसर्सच्या मदतीने रिसर्च पेपर लिहिण्याची किंवा पब्लिश करण्याची संधी मिळते. कॉन्फिडन्स आणि कम्युनिकेशन. अनेकांसमोर बोलायची भीती कमी होते, टीममध्ये चांगलं काम करता येतं आणि लीडरशिप मिळाल्याने आत्मविश्वास वाढतो. सामाजिक जबाबदारी. AIचा वापर नैतिकतेने आणि समाजावर पॉझिटिव्ह परिणाम होईल अशा पद्धतीने कसा करायचा याची एक चांगली समज येते. आंत्रप्रेन्योरशिप ग्रोथ. काही विद्यार्थ्यांमध्ये केवळ नोकरी करण्याऐवजी स्वतःच्या आयडियावर आधारित स्टार्टअप्स किंवा बिझनेस सुरू करायची क्षमता आणि मानसिकता डेव्हलप होऊ शकते. तर मग या सगळ्याचा निष्कर्ष काय काढायचा? या क्लबचं अंतिम ध्येय काय म्हणता येईल? या सगळ्याचा अर्थ काय? तर अंतिम ध्येय हे दिसतंय
की या क्लबमधून बाहेर पडणारा प्रत्येक विद्यार्थी हा फक्त एक डिग्री होल्डर न राहता एक वेल राऊंडेड, जबाबदार आणि भविष्यासाठी तयार असलेला AI प्रोफेशनल म्हणून तयार व्हावा, जो केवळ टेक्नॉलॉजी वापरणार नाही तर ती योग्य पद्धतीने घडवेल सुद्धा. खरंच आपण जी चर्चा केली त्यावरून एक गोष्ट स्पष्ट होतीये. अरविंद गवळी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सातारा इथला हा आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डेटा सायन्स क्लब म्हणजे फक्त एक स्टुडंट ग्रुप नाहीये, तर ते इनोव्हेशन आणि क्वालिटीसाठी झटणारं एक सेंटर आहे. टेक्निकल नॉलेजला नैतिक जबाबदारीची आणि सामाजिक जाणीवेची जोड देऊन हा क्लब विद्यार्थ्यांना फक्त ऑटोमेशनसाठी किंवा कंपन्यांसाठी AI वापरायला शिकवत नाहीये, तर मानवतेच्या चांगल्यासाठी AIचा उपयोग कसा करता येईल यासाठी तयार करतोय असं दिसतंय. माहितीपत्रकात लिहिल्याप्रमाणे या क्लबची मुख्य भावना आहे शिका, नवनिर्मिती करा, नेतृत्व करा. लर्न, इनोव्हेट, लीड. विद्यार्थ्यांना केवळ आजसाठी नाही तर उद्याच्या इंटेलिजंट जगाचे शिल्पकार बनवण्यासाठी तयार करणं हेच या क्लबचं अंतिम ध्येय दिसतंय. अगदी बरोबर. आणि जाता जाता एक विचार मनात येतोय. आपण पाहिलं की हा क्लब विद्यार्थ्यांना फक्त लेटेस्ट टेक्निकल स्किल्सच देत नाहीये, तर त्यांना AIच्या नैतिक आणि सामाजिक परिणामांबद्दल गंभीरपणे विचार करायला शिकवतोय. इथे एक महत्वाचा प्रश्न उभा राहतो. भविष्यात जे तरुण-करुणी ही टेक्नॉलॉजी बनवणार आहेत, त्यांच्यासाठी फक्त टेक्निकल स्किल्स पुरेशी आहेत का, की त्यांनी बनविलेल्या टेक्नॉलॉजीचा समाजावर, माणसांच्या आयुष्यावर काय परिणाम होतोय याची जबाबदारी घेणं पण तितकंच महत्वाचं आहे. खूप महत्वाचा प्रश्न आहे हा. हो ना? फक्त वेगवान प्रगती करायची की जबाबदार प्रगती करायची, हा एक कळीचा प्रश्न आहे, ज्यावर या क्लबमधले सदस्य नक्कीच विचार करत असतील. आणि कदाचित भविष्यात टेक्नॉलॉजी फील्डमधल्या प्रत्येकानेच यावर विचार करायची गरज आहे.